कुणाबरोबर? तर ते दोघं गेले होते खाली क्रिकेट खेळायला आणि हे जे ताटामध्ये दिसतंय हे आईसचं शिवलिंग बनलंय असं अर्णवचं म्हणणं होतं. माझ्या फ्रीजमध्ये खूप सारे आईस क्रिस्टल झाले होते आणि त्याच्यातूनच हा शेप आला होता, तर त्याला ते शिवलिंगच वाटलं. असो, त्यानंतर ते दोघेही खाली खेळायला गेल्यानंतर मी देवपूजा करून घेतली छान अशी आणि त्यानंतर माझं एक पार्सल मला भेटलं. तर ते पार्सल मी अनपॅक करत आहे आणि खूप छान पॅकिंग केलं होतं. आणि ह्या पार्सलमध्ये काय आहे तर रक्षाबंधनाला खूप सारे मला चॉकलेट्सचे ऑर्डर आले होते आणि त्याच संदर्भात मी काही सामान मागवलं होतं. काही मोल्ड्स होते, पॅकेजिंग होते, हे सगळं मी त्यांच्याकडून मागवलं होतं. जर हे मी कुठून मागवलं ऑनलाईन तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्यांचा लिंक तुम्हाला सेंड करेन. त्याचनंतर एक ऑर्डरही आली होती मला केकची, तर ती ऑर्डरही कंप्लीट केली. तर एका मुलीने तिच्या आईच्या बड्डेसाठी मला हे ऑर्डर दिलं होतं आणि तिने इंटरनेटवरून सेम केकचा पिक मला पाठवला होता आणि ॲज इट इज मी करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच झाला होता आणि तिलाही खूपच आवडला. त्यानंतर संध्याकाळ झाला आणि संध्याकाळी असे खाली खेळ चालू होते. इथे खूप छान क्लायमेट आहे. मुलांचे प्रत्येक सॅटर्डेला इथे खेळ घेतले जातात, संडे सॅटर्डे. त्यामुळे मुलांना ना मोबाईल वगैरे वेळच नाही भेटत आणि अशा प्रकारे अर्णवचाही मोबाईल बघण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.